नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. चला तर, ही पंचमेल डाळ आहे. माझ्या पद्धतीने खूप छान असते, नक्की एकदा ट्राय करा. मुगाची डाळ आहे, मसूर डाळ आहे, ही आहे चणा डाळ आहे आणि तूर डाळ आहे. ही उडदाची डाळ आहे. मी छोट्या छोट्या वाटीने अशा म्हणजे या प्रमाणात घेतलेलं आहे. सर्वच एकच प्रमाण घेतलं आहे सर्व. नक्की एकदा तुम्ही बघा करून, खूप छान असते. याला आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. मिक्स करून धुवून घ्यायचं. आता सर्व डाळी मिक्स करून घेते आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि नंतर शिजवून घेते मी. आता तुम्ही पण माझ्यासारखंच करून बघा, खूप छान असते टेस्ट. तेच ते खाऊन जर आपण बोर झालं असेल तर अशा प्रकारची डाळ करायची आणि चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान असते. पॅन ठेवला, पॅनमध्ये पाणी ठेवलं उकळायला आणि डाळ टाकून घेते, शिजवून घेते. अशा प्रकारे शिजवून घेते आणि वर जे फेस येतं बघा, ते काढून टाकायचा, बाजूला करून द्यायचा. आणि छान डाळ आहे ना शिजून घेतात. थोडं मी हळद आणि तेल घालून झाकण ठेवते, शिजू देते. छान डाळ आहे ना, छान नरम होईपर्यंत, गळेपर्यंत डाळ. तर बघा अशा प्रकारे शिजली आहे. आता आणखी मी थोडं शिजवते. बघा फायनली डाळ आपली शिजलेली आहे. आता मी तडका लावते. मी एक कांदा घेतला बारीक चिरून, आलं लसूण पेस्ट, 2 टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. याच्यामध्ये अगोदर मीठ घातलं, पावणंच घालायचं. धनिया पावडर, हळदी पावडर, लाल तिखट आणि तेजपत्ता. आणि हे आहे तडका, तुपामधला तडका तेल. मी कढई ठेवली, कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं मी. तेल छान गरम झालं, राई टाकून घेते. त्याच्यानंतर जिरं, कांदा टाकून घेतला, आलं लसूण पेस्ट, तेजपत्ता, हिरवी मिरची, सर्व छान आहे ना भाजून घेतो. आता छान भाजून घेऊ, परतून घेऊ कांद्याला तांबूस कलर येईपर्यंत. छान कांदा आपला भाजला गेलेला आहे आणि टमाटर टाकते. हे पण छान भाजून घेते आणि सर्व मसाले आहे ना टाकून घेते. मिक्स करते. घरगुती मसाला, लाल तिखट. बघा किती छान भाजत आहे, म्हणजे मसाला सगळं टाकल्यानंतर बघा किती छान भाजत आहे. तेल पण छान सुटत आहे. तुम्ही कशा करतात मिक्स डाळ रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा. छान झालं बघा, टमाटर छान शिजला. त्याच्यामध्ये आता मिक्स करते मी, कोथिंबीर टाकते. हे पण परतून घेते छान. ती डाळ आमटी खाऊन पण आपल्याला त्रास होऊन जातो ना. अशा प्रकारे एकदा बनवून बघा, माझ्या पद्धतीने खूप छान असते. बघा तेल सुटत आहे छान. छान परतून घ्यायचा मसाला. अशा प्रकारे छान भाजून घ्यायचा, जेणेकरून जी आपण रेसिपी बनवत आहे, डाळ बनवत आहे, एकदम टेस्ट झाली पाहिजे.
ते सुंदर कलर आलेला आहे. बघा आपला सर्व मसाला आहे ना पूर्ण शिजलेला आहे. आता मी याच्यामध्ये डाळ घालून घेते. आणि परतून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पाणी टाकू शकता. मला इतकंच घट्ट पाहिजे, पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही. अशा प्रकारे छान शिजवून घेते आणखीन 2-3 मिनिट्स. आणि तडका तेल टाकते. हे पण मिक्स करून घेते छान. किती छान वास आलेला आहे, सुंदर. आणि दिसायला पण किती छान दिसत आहे. तरी सुटली आहे. छान शिजून घ्यायचं. शिजल्यानंतर आहे ना जितकं आपण शिजवलं तितकं एकजीव होणार आहे. छान शिजलं. आपण पॅनमध्ये शिजवली आहे सर्व डाळ, तरी पण छान शिजली. बघा किती सुंदर दिसत आहे आणि वास पण छान घमघम येत आहे. फायनली आपली डाळ शिजली आहे. बघा नक्की कमेंट्स मला सांगा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.